श्री स्वामी समर्थ. नामस्मरण हे फक्त शब्द नसून मनाला स्थिर आणि शक्तिशाली बनवणारे साधन आहे. नामस्मरण हे फक्त शब्द नसून मनाला स्थिर आणि शक्तिशाली बनवणारे साधन आहे. स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निश्चितच आजचा तुमचा दिवस स्वामींच्या कृपेने सुखी आणि समाधानाचा जाईल. तसेच स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये आश्चर्यकारक बदल घडतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार आज आपण आपल्या या चॅनलवरती पाहणार आहोत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वामींचे दिव्य विचार आपण पाहणार आहोत. चला तर मग स्वामींच्या विचाराकडे वळूयात. जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा संपूर्ण मार्ग उजळून टाकतो. संकटे ही कायमची नसतात, पण त्यातून शिकलेला धडा कायम सोबत राहतो. जो मनुष्य संयम, सत्य आणि सेवा यांचा स्वीकार करतो त्याच्या जीवनात सुख आणि समाधान नांदते. त्यामुळं जीवनामध्ये नेहमी संयम आणि सत्य या दोन गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तर नक्कीच आपले जीवन बदलायला वेळ लागणार नाही. नामस्मरण हे फक्त शब्द नसून मनाला स्थिर आणि शक्तिशाली बनवणारे साधन आहे. त्यामुळे आपण नामस्मरणाकडे वळलं पाहिजे. प्रत्येक नामस्मरण कुठल्याही देवाचे करा, कुठल्याही स्वरूपात करा, पण तुम्ही भक्तीच्या मार्गाकडे वळायला हवं. इतरांना कमीपणा दाखवून कोणीही मोठं होत नाही, तर इतरांना उभे करून खरे मोठेपण मिळते. तुम्ही इतरांचा सुद्धा मान सन्मान करायला शिका. स्वतःच मोठे होण्याचा प्रयत्न करू नका. कुणाच्याही नरड्यावरती पाय देऊन उभे राहू नका. कारण की तुमच्या या कर्माचा हिशोब परमेश्वर आज न उद्या तुमच्याकडनं घेणार आहे. जर तुमच्यामुळं कोणी परमेश्वराच्या दरबारामध्ये अश्रू ढाळत असेल तर त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज न उद्या तुमच्याकडनं घेणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमचे जे कर्म आहेत ते चांगले ठेवा. तुमचे कर्म योग्य ठेवा. कर्म करत राहा. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळते. त्यामुळे आपले जे कर्म आहे ते आपण करत राहिले पाहिजे. सत्याच्या मार्गावरती राहून आपण आपले कर्म पूर्ण करायला हवेत. प्रत्येक परिस्थितीत शांत राहणारा माणूस खऱ्या अर्थाने बलवान असतो. कुठलीही परिस्थिती असो, तुम्ही शांत राहायला हवं. प्रत्येक परिस्थितीमध्ये जर शांत राहाल तर तुमचे येणारं जे जीवन आहे नक्कीच सुखी होईल. कारण की क्रोधावरती जर तुम्ही नियंत्रण मिळवलं तर तुमच्यासाठी ते अधिक चांगलं असेल. जीवनात मिळालेले प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञतेतूनच आनंद जन्म घेतो. जे काही आहे ते सर्व देवामुळे आहे. जे काही आहे मिळत आहे ते सर्व परमेश्वरी शक्तीमुळे मिळत आहे, तुमच्या कर्मामुळे मिळत नाही. असा जर तुम्ही विश्वास देवावरती टाकला, सर्व काही तुम्ही आपली जबाबदारी देवावरती सोडली तर नक्कीच स्वामी समर्थ माऊली तुमची मदत करतील. तुम्ही जर स्वामींकडे एक हात दिला तर स्वामी नक्कीच तुमच्या त्या हाताला उत्तर देतील आणि तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अत्यंत सत्यवादीपणाने राहायला हवं आणि कष्टाची भूमिका घेऊन तुम्ही आपले कष्ट आणि कर्म करायला हवेत. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. एक कथा आहे ती आज आपण पाहूयात. एका दिवशी एक अत्यंत गरीब आणि चिंतेत असलेला माणूस स्वामी समर्थांकडे आला. तो म्हणाला, स्वामी, माझ्या घरात सतत अडचणी आहेत. पैसा नाही, मनाला शांतता नाही, काय करू? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने स्वामींनी त्याला रिकामे मडके दिले आणि सांगितले, हे मडके घेऊन जा आणि रोज त्यात एक चांगले कर्म टाक. तो माणूस गोंधळला, तरीही त्याने स्वामींचे ऐकले. दुसऱ्या दिवसापासून तो रोज एखाद्याला मदत करू लागला. घरात प्रेमाने बोलू लागला, नामस्मरण करू लागला. काही दिवसांनी तो पुन्हा स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी, माझे जीवन बदलले. अडचणी कमी झाल्या नाहीत, पण त्या समोर जाण्याची शक्ती मिळाली. स्वामी समर्थ म्हणाले, जीवन बदलण्यासाठी चमत्कार लागत नाही. जीवन बदलण्यासाठी चमत्कार लागत नाही. विचार, श्रद्धा आणि सत्कर्म पुरेसे असतात. या कथेतून आपल्याला एवढाच बोध मिळतो की जीवन बदलण्यासाठी आपल्याला चमत्कार लागत नाही, तर आपले जे विचार आहेत, आपली जी श्रद्धा आहे, आपले जे मन आहे
त्याला जर आपण बदलले, आपले जर विचार बदलले, तर आपले जे सत्कर्म आहे तेच आपल्या सोबत येणार आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला कसा वाटला? असेच स्वामी समर्थांचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एक लाईक आणि एक सबस्क्राईबमुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. तसेच स्वामींचे हे विचार तुमच्या एक लाईक आणि एक सबस्क्राईबमुळे इतर स्वामी भक्तांकडे सुद्धा जात असतात. ज्यांना याची गरज आहे त्या स्वामी भक्तांना सुद्धा हा संदेश मिळत असतात. त्यामुळं तुम्ही स्वामींवरती जर श्रद्धा करत असाल, स्वामींना जर मानत असाल, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब या चॅनलला करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.